उद्धव ठाकरे सेना आणि भाजप यांच्यात प्रचंड मोठी तफावत यामध्ये दिसून आली। मित्र हो, मुंबईचा महापौर आमचाच होणार असा दावा महायुती करीत असताना मुंबईचे मतदार मात्र एक वेगळाच विचार करीत आहेत असं चित्र आता समोर आलेलं आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, त्यामुळं महायुतीनं धसका घेतलेला आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं आमच्यावर काहीही फरक पडत नाही असं म्हणणारी महायुती ही आता हादरून गेलेली आहे। मुंबई महापालिका जिंकणं हे भाजपाचं स्वप्न आहे, तर ही निवडणूक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे, अस्तित्वाची आहे। त्यामुळं या निवडणुकीच्या निकालाकडे महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र टाइम्सचा YouTube चॅनलवर एक पोल घेण्यात आलेला। या पोलमध्ये लोकांनी दिलेला कल पाहून महायुती नेत्यांना मोठा हादराही बसू शकतो। मुंबईचा महापौर कोणत्या पक्षाचा होणार असा प्रश्न या ऑनलाईन पोलमधून विचारण्यात आलेला होता। भारतीय जनता पक्ष, उद्धव ठाकरे शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे 4 पर्याय देण्यात आलेले होते। आपलं मत देण्यासाठी लाखो लोकांनी या पोलवर गर्दी केली। महायुतीचे नेते महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी स्वप्न पाहत असतानाच या ऑनलाईन पोलवर तब्बल 73% युजर्सनी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या बाजूने मतदान केलेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या महापौर मुंबई महापालिकेमध्ये सत्तेमध्ये येऊ शकतो असं 73% युजर्सना वाटतं, तर मुंबईचा महापौर भाजपाचा होईल असं फक्त 14% युजर्सना वाटतं। शिंदे गटाचा महापौर होईल असं फक्त 7%ला, तर 6% युजर्स म्हणतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापौर होऊ शकतो। सुरुवातीच्या 24 तासाच्या काळामध्ये 2,92,000 मतदान झालं होतं आणि यामध्ये 2,13,000 नेटकऱ्यांनी फक्त उद्धव ठाकरे यांना मतदान केलेलं। 40,000 लोकांनी भाजपाच्या बाजूला तर 20,000 लोकांनी शिंदे गटाच्या बाजूने मतदान केलेलं आहे। 17,000 लोक मनसेच्या बाजूने गेले। उद्धव ठाकरे सेना आणि भाजप यांच्यात प्रचंड मोठी तफावत यामध्ये दिसून आली। मित्रांनो, महाराष्ट्र टाइम्सने घेतलेल्या या पोलमधून केवळ नेटकऱ्यांच्या मताचा अंदाज आहे। या पोलसाठी मतदान करणारे हे फक्त मुंबईतलेच मतदार असतील असं नाही। हा पोल ऑनलाईन असल्यामुळं मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील, महाराष्ट्राच्या बाहेरील आणि देश विदेशातील नेटकऱ्यांनी सुद्धा यात मतदान केलेलं असू शकतं। त्यामुळं हा पोल आणि प्रत्यक्ष येणारा निकाल यामध्ये तफावत येऊ शकते। जनमताचा कौल मात्र या पोलमधून दिसून आलेला आहे। मित्रांनो, धन्यवाद। पुन्हा भेटू। नमस्कार।